तर एकंदरीतच महागाई वाढतीये, सोन्या चांदीचे दर वाढतायत, पालेभाज्याचे भाव वाढलेत आणि दुसरीकडे इंधन सुद्धा वाढलंय। मात्र सोबतच इंधनात टंचाई सुद्धा निर्माण झाली आहे। अगदी सलग 10 दिवसांपासून परभणीत इंधन तुटवड्याची स्थिती अजूनही कायमच आहे। अनेक पेट्रोल पंपांवरती डिझेल उपलब्ध नाहीये आणि ज्या पंपावरती डिझेल उपलब्ध आहे तिथे वाहनधारक डिझेल भरण्यासाठी तोबा गर्दी करतायत। वाहनाच्या लांबच लांब रांगा पेट्रोल पंपाच्या बाहेर दिसतायत। 6-7 तासांपासून डिझेल भरण्यासाठी ग्रामीण भागाचे शेतकरी नागरिक थांबले आहेत। दृश्य आपण पाहतोय आणि यांचाच आढावा घेतलाय परभणीचे प्रतिनिधी नजीर खान यांनी। सलग 10वा दिवस आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये इंधनाच्या खरं तर समस्या आणखीनही बिकट स्थितीत आहे। एकीकडे आपण पाहतोय पेट्रोल भरण्यासाठी तुरळक गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत। मोजक्या 2-4 गाड्या प्रत्येक पेट्रोल पंपावर दिसत आहेत। मात्र दुसरीकडे डिझेलची जर स्थिती पाहिली तर प्रचंड गोंधळ या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी उडालेला आहे। मोठ्या प्रमाणावर डिझेल भरण्यासाठी वाहनाच्या लांब लांब रांगा या ठिकाणी लागून राहिलेल्या आहे आणि त्यामुळं मोठा गोंधळ खरं तर ज्या ठिकाणी डिझेल मिळत आहे तिथं उडालेला आहे। वाहनाच्या आपण पाहतोय लांबपर्यंत रांगा ज्या आहेत त्या दिसून येत आहेत। प्रत्येक ठिकाणी डिझेल उपलब्ध नाही, मात्र ज्या ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशा लांब रांगा वाहनाच्या आहेत। तर कॅनमध्ये डिझेल भरण्यासाठी कॅनधारक जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून 7/12 शेती कार्ड आणि आधार कार्ड घेतला जातोय आणि त्यामुळेच अशा प्रकारे मोठ्या रांगा खरं तर ग्रामीण भागातून आलेल्या या शेतकऱ्यांच्या लागून राहिलेल्या आहे। शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्या आहे। खरं तर खरीप हंगाम तोंडावरती आहे, मशागतीची कामे सुरू आहे। मात्र अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहतोय कॅनमध्ये डिझेल देण्यासाठी कागदपत्रांची त्यांची तपासणी केली जात आहे आणि कागदपत्र पूर्ण तपासणी केल्यानंतरच त्यांना डिझेल पुरवठा करण्यात येतोय। त्यामुळं जे कॅनधारक आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी थांबलेले आहेत। काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया। भैया, किती वेळ झाला तुम्ही इथे थांबलात? सकाळी 8 ला आलो। अजून नंबर लागला नाही? आता लागलाय। बरं, काय काम करता तुम्ही? शेती। बरं, मग ह्या डिझेल कशासाठी? ट्रॅक्टरसाठी। किती देत आहेत डिझेल? 2000। काय कागदपत्र मागतायत? कागदपत्र नाही। डिझेल पंपावरती डिझेल मिळते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी शेतकऱ्यांसह नागरिक आणि वाहनाची लागलेली असल्याचं आपल्याला सलग 10व्या दिवशी दिसून येते। व्हिडिओ जर्नलिस्ट सय्यद खिजरसह नजीर खान, NDTV मराठी, परभणी।